माहूर शहर कार्यालयात भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची 105वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी भाजपा नांदेड जिल्हा उपाध्यक्ष सुमित राठोड, माजी नगराध्यक्ष समर त्रिपाठी, तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट दिनेश येऊतकर, शहराध्यक्ष गोपू महामुने, सरचिटणीस नीलकंठ मस्के, ज्येष्ठ नेते नंदकुमार जोशी, अनिल वाघमारे, पत्रकार वसंत कपाटे, विजय आमले, पुरुषोत्तम लांडगे, अनुसूचित जमातीचे तालुका अध्यक्ष संजय पेंदोर, अपिल बेलखोडे, राजू दराडे, सुरेश गिर्हे, संजय शेडमाके, राम दातीर, कार्तिक बेहरे, प्रशांत शिंदे, फिरोज पठाण आदी उपस्थित होते। आज भारतीय जनता पक्ष कार्यालय माहूर येथे यांची जयंती साजरी करण्यात येत आहे। ते भारतीय जनसंघाचे पहिले अध्यक्ष 1953 साली यांनी घोषवलं असे पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांची जयंती इथं साजरी करण्यात येत आहे। जसं जोशी सरांनी सांगितलं की पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी संपूर्ण आयुष्य हे हिंदुत्व, एकात्मवाद याच्यासाठीच खर्ची घातलं व आज जी भारतीय जनता पक्ष उभी आहे ती त्यांच्याच विचारसरणीवर आज उभी आहे व त्यांच्या जयंतीनिमित्त मी सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना इथं एक सूचना देतो की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपण भारतीय जनता पक्ष म्हणून व पंडित दीनदयाळ यांचे उपाध्यायांचे विचार हे तळागाळात पोहोचू आणि एक हाती सत्ता आपण घेणारच आहोत ही इथं आशा बाळगतो। धन्यवाद। संजय घोगरेसह अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।